नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, गणित प्लसच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नवोदयचा 2027च्या प्रवेशाचा फॉर्म हा जाहीर झालेला आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवोदयचा फॉर्म हा तुम्हाला सीबीएसईची जी वेबसाईट आहे cbseitms.rcil.gov.in/nvs या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. गुगलच्या सर्च बारमध्ये तुम्ही JNVST क्लास 6 फॉर्म जर सर्च केलं तर तुम्हाला ही वेबसाईट ही भेटून जाईल. या फॉर्मची शेवटची भरण्याची तारीख ही 31 जुलै 2026 आहे. या तारखेच्या आधी सर्व पात्र विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे आणि या वर्षी परीक्षा ही 26 नोव्हेंबर 2026 ला होणार आहे आणि परीक्षेचा रिझल्ट हा मार्च किंवा एप्रिल मध्ये 2027 मध्ये येणार आहे. तर ही झाली बेसिक माहिती. आता पुढे जाऊया आणि बघूया फॉर्मला भरताना लागणारी कागदपत्रे आणि माहिती या दोन गोष्टी आपण एकत्रित करूया आणि त्यानंतरच फॉर्मला भरायला चालू करूया. तर नवोदयचा जर फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला एकूण ही 1, 2, 3, 4 आणि 5 ही 5 कागदपत्रे महत्वाची आहेत आणि ही 5 कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायची आहेत आणि मगच फॉर्म भरायला हा चालू करायचा आहे. पहिलं जे कागदपत्र आहे ते विद्यार्थ्याचा फोटो आहे. तर स्पष्ट आणि अलीकडचा 10 ते 100 केबीचा जेपीजी फॉर्मॅट मधला विद्यार्थ्याचा फोटो हा तुम्हाला अपलोड करावा लागेल. तर त्याची फाईल ही रेडी ठेवायची. त्यानंतर पालकाची सही आहे. तर पांढऱ्या कागदावर सही करायची आहे आणि त्याला स्कॅन करायचं आहे. तर तुम्हाला मोबाईलने पण स्कॅन करता येते. हे 10 ते 100 केबीची जेपीजी फाईल पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याची सही आहे. तर पालकाच्या सहीसारखंच पांढऱ्या कागदावर सही करायची आणि त्याला स्कॅन करायचे आणि ही पण 10 ते 100 केबीची जेपीजी फाईल आहे. त्यानंतर आहे विद्यार्थ्याचा आधार नंबर किंवा पालकाचा रहिवासी दाखला. तर या दोन्हीपैकी एक कागदपत्र असणं आवश्यक आहे. जर विद्यार्थ्याचा आधार नंबर नसेल तर तुम्हाला पालकाचा रहिवासी दाखला हा अपलोड करावा लागेल. या दोन्हीपैकी एक कागद तुम्ही रेडी ठेवायचा आहे. त्यानंतर पुढची जी कागदपत्र आहे ती त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे आरक्षित वर्गातून येतात. सी, एस-टी, ओबीसी किंवा दिव्यांगजन या कॅटेगरीमधून जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी हे कागदपत्र आहे. हे अपलोड करणं अनिवार्य नाहीये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता. नसेल तर तुम्ही हे नाही अपलोड केलं तरी चालेल. यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब, ओबीसीचं केंद्रीय यादीतलंच प्रमाणपत्र हे चालून जाईल. तुमचं राज्य यादीतलं प्रमाणपत्र हे चालणार नाही. जर तुम्ही राज्य यादीत आहात आणि केंद्रीय यादीमध्ये नाही आहेत, तर तुम्हाला ओपन मधनं किंवा जनरल कॅटेगरी मधूनच फॉर्म हा भरावा लागेल. तर अशी ही 5 कागदपत्रे तुम्हाला रेडी करायची आहेत आणि आपल्या फॉर्मला सुरुवात करायची आहे. तर ह्या कागदपत्र एकदा रेडी झाल्यानंतर काही माहिती आहे, ती पण तुम्हाला रेडी करावी लागेल. तर फॉर्ममध्ये जी माहिती लागणार आहे, ती अचूक माहिती तुमच्याकडे पहिल्यांदा रेडी असावी. तर माहिती जी आहे, सगळ्यात पहिल्यांदा मूलभूत माहिती आहे. ती आहे विद्यार्थ्याचं नाव आहे, विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव आहे, विद्यार्थ्याच्या आईचं नाव आहे, विद्यार्थ्याची जन्मतारीख आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल, पत्ता. तर हे सगळं जे भरायचं आहे ते तुम्हाला तुमच्या कागदपत्राच्या नुसार भरायचं आहे किंवा तुमच्या शाळेचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार भरायचं आहे. शाळेच्या रेकॉर्डमध्ये विद्यार्थ्याचं नाव जसं आहे तसंच नाव हे इथं पण फॉर्ममध्ये भरायचं आहे. वडिलांचं नाव विद्यार्थ्याच्या रेकॉर्डमध्ये जसं लिहिलंय तसंच हे तुम्हाला भरायचं आहे आणि आईचं नाव पण विद्यार्थ्याच्या रेकॉर्ड्समध्ये किंवा शाळेच्या रेकॉर्ड्समध्ये जे आहे तेच तुम्हाला भरायचं आहे आणि याची पडताळणी ही पुढे जाऊन होणार आहे. त्याचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि मोबाईल नंबर आणि ईमेल या दोन्ही गोष्टी तुम्ही द्या. ईमेल बनवणं खूप अवघड नाही. तुम्ही Gmailचा एक ईमेल बनवा आणि तिथं द्या. त्याचा फायदा होतो की तुम्हाला माहिती ही खूप चांगल्या प्रकारे आणि लवकर कळते. जो पत्ता आहे तुमच्या आधार कार्डावरचा किंवा रहिवासी दाखल्यावरचा तोच पत्ता हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढे आहे राज्य, जिल्हा आणि ब्लॉकची माहिती. तर तुम्हाला आपलं जे राज्य आहे, जसं महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्र, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून आहात तो जिल्हा, त्यानंतर तालुका. तर या तिघांची माहिती ही तुम्हाला तिथे भरावी लागेल. ही माहिती तुम्हाला रहिवासी दाखल्यावरच्या पत्त्यानुसारच भरावी लागणार आहे. पुढे आहे रेग्युलर शाळेसाठी तुम्हाला NIOSचा जो एक प्रश्न आहे, ते त्याला नो सिलेक्ट करायचा आहे. ओपन स्कूलिंगमध्ये जर असाल, तर तुम्हाला इथे येस सिलेक्ट करायचं आहे. पण जे रेग्युलर शाळेमध्ये जातात त्यांच्यासाठी इथे नोच येणार आहे. पुढे एक प्रश्न आहे वेदर डिस्ट्रिक्ट ऑफ स्टडी ऑफ क्लास 5 अँड डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स इज सेम. म्हणजे आहे की विद्यार्थ्याच्या 5वीच्या शाळेचा जिल्हा आणि
तुमच्या रहिवासी दाखल्यावरचा जिल्हा समान आहे का? जर हा समान असेल, तर तुम्हाला येस करायचं आहे आणि तुम्ही पात्र आहात परीक्षेसाठी. त्यानंतर जर तुम्ही जर तिथे सिलेक्ट करताय, तर तुम्ही सीमेवर असायला पाहिजे. तुम्ही जिल्ह्यांच्या सीमेवर आहात आणि तुमच्या घरापासून शाळा ही 10 किलोमीटरच्या आत आहे. तर तुम्ही सिलेक्ट करून पुढे खाली माहिती देऊ शकता. पण जर तुम्ही सीमेवर पण नाहीये, तुमची शाळा ही तुमच्या घरापासून 10 किलोमीटरमध्ये नाहीये आणि तुमच्या विद्यार्थ्याच्या शाळेचा जिल्हा आणि तुमच्या रहिवासी दाखल्यावरचा जिल्हा जर हा वेगळा आहे, तर तुम्ही नवोदय परीक्षेसाठी पात्रच नाही. तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही आणि जर तुम्ही फॉर्म भरून परीक्षा देऊन निवड झाली, तर शेवटी तुम्हाला ॲडमिशन हे मिळणार नाही. तुमचं ॲडमिशन हे रद्द केलं जाईल शेवटच्या टप्प्यामध्ये. तर सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर पुढे जाऊन जी माहिती आहे ती 3री, 4थी, 5वीच्या शाळांविषयी आहे. तर या शाळांचं नाव, शाळांची मान्यता, तर शाळा रिकॉग्नाइज्ड आहे का अनरिकॉग्नाइज्ड आहे? तर यामध्ये अनरिकॉग्नाइज्ड शाळांसाठी तुम्हाला भरताच येणार नाही फॉर्म. तुम्हाला रिकॉग्नाइज्ड शाळाच्या विद्यार्थ्यांनाच हा फॉर्म भरता येतो आणि मोस्ट ऑफ दी शाळा महाराष्ट्रामध्ये या रिकॉग्नाइज्डच आहेत. आणि शाळेची स्थिती ग्रामीण आहे का शहरी आहे? इयत्तेचा प्रवेश महिना आणि इयत्तेचं प्रवेश वर्ष या तिन्ही वर्षासाठी आणि ही सगळी माहिती ही तुमच्या शाळेच्या हेडमास्टरांकडून घ्यायची आणि तिथूनच फॉर्म भरायचा आहे. या सगळ्या माहितीची पडताळणी पुढे जाऊन होणार आहे. शाळेच्या रेकॉर्डमध्ये जे पण प्रवेश महिना आहे, तोच प्रवेश महिना इथं निवडायचा आहे. अशा प्रकारे ही सगळी माहिती तुम्हाला गोळा करायची आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायला चालू करायचं आहे.